पहाती गवळणी पहाती गवळणी तवती पालती दुधाणे तवती पालती दुधावती पालते दुधाणे तवती पालते दुधाणे पालती दुधाणे तवती पालते दुधाणे पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी तवती पालती दुधाणे तवती पालती दुधावती पालते दुधाणे तवती पालते दुधाणे तवती पालते दुधाणे तवती पालते दुधाणे म्हणती नंदाची आपोरे म्हणती नंदाची आपोरे म्हणती नंदाची आपोरे म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली करे 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 तया विनासी हो तया विनासी हो तया विनासी नोहे दुसरी आयसे नोहे दुसरी आयसे नोहे दुसरी म्हणते नंदाची आपोरे म्हणते नंदाची आपोरे नंदाची आपोरे म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे चोरी केली खरे आजी चोरी केली खरे सवे तुकया केला सवे तुकया केला सवे तुकया केला सवे तुकया केला तेने अगुणा आणला 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 सवे तुकया मेला सवे तुकया आ
तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाती गवळण पाती गवळण पाती गवळण पाती गवळण तबते पान के दुदाने तबते पान परत दुदाने तबते पान डोलने मरते अंदरे आपुरे मध्य नंदा जया पोरे मध्य नंदा जया पोरे मध्य नंदा जया पोरे भवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे आज तोरे गेले खरे आज तोरे खरे खरे खरे
आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी चोरी केली खरे आज चोरी म्हणा आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे हे
विठ्ठल 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 पाहते गवळणी तवती पालती दुधानी म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे तया विना नासी नोहे दुसरिया ऐसी म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा निला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा प्रमाण म्हणा म्हणलं तर त्यांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची ये माता चरणावर श्री संताची ये माता चरणावर माता चरणावर श्री संताची माता चरणावर संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर संताची माता चरणावर संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती मावळ सांभाळा उत्तरे विश्रांती मावळ सांभाळा उत्तर पाहते गवळणी तवते पालते दुधानी म्हणते नंदाची आपोरे आज चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगदुद्धारक महानामधारक श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि गोपिकांच्या संवादातून भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र सांगणारा अभंग आहे विठ्ठल परमपवित्र अशा अंजनपूर या गावामध्ये परमपूजनीय परातस्मरणीय श्री संत नागोबाप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी अंजनपूर नागोबाप्पा यांच्यावर प्रेम करणारा सर्व भक्त परिवार यांच्या सहकार्यातून सप्ताह समितीच्या सुंदर अशा नियोजनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी सर्वांच्या सहकार्याने अत्यंत सुंदर असं या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आणि या सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता होत आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सत्कर्माची सांगता होत नाही. विठ्ठल विठ्ठल
काल्याच्या सांगतेच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा सर्व गावकऱ्यांच्या, सर्व सप्ताह समिती, मंदिर समिती या सर्वांच्याच वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित या सेवेला सर्व गावातील भजनी मंडळी, आमच्या गणेशनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सर्व विद्यार्थी मंडळी, त्यांचे अध्यापक आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य गोपीचंद महाराज यांची सुंदर चाल आपण ऐकली. हरिभक्तीपरायण विनायक महाराज, हरिभक्तीपरायण माऊली महाराज कोळवाडीकर ज्यांचा सुंदर पखवाज आपण ऐकत आहात. हरिभक्तीपरायण मृदंग विशारद दत्ता महाराज. उपस्थित सर्व सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत. उपस्थित सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, या श्रोत्यांमध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आहे, माऊली महाराजांचे परम भक्त, महाराजांवर खूप प्रेम करणारे आणि महाराजांसाठी जीवन ज्यांनी समर्पित केलेलं आहे. नानांचं नाव ऐकून होतं, पण आज दर्शनाचा योग आला. आदरणीय लालासाहेब महाराज यांच्या चरणी वंदन करतो. उपस्थित सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ, आपल्या सर्वांना वंदन करून नियोजित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन. काला झाला की कार्यक्रम संपला असं वेगळं जाहीर करावं लागत नाही. काला झाला की कार्यक्रम संपला. गमतीनं आम्ही कधी कधी म्हणतो बघा, काला झाला ही सगळेच झालं. आला म्हणजे आता झाला काला की आता आपापल्या कामाला निघून जा. आणि काला झाला आणि जर बुवा पुन्हा गावात आला, लोक म्हणतात काला, काल झाला काला आणि बुवा काला. मारुती महाराज काय पॉकेट कमी दिलं का? नितीन भाऊ, धर्मराज महाराज, काय झालं, कस काय बुवा वापस आले, असं लोक चर्चा करतात. काला झाला म्हणजे सांगता. आता सगळ्यांनी आपापल्या कामाला जावं असं वेगळं सांगावं लागत नाही. काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद आहे. प्रसाद कधी कोणाचा प्रसाद आहे? हा भगवंताचा प्रसाद आहे, हा संतांचा प्रसाद आहे. प्रसाद दोघं देतात. प्रसाद देतो पंढरीनाथ माझा ज्ञानराज, गोपाळ गोपाळासी लाया वाटी. दोघ जण प्रसाद देतात. कधी प्रसाद देतात? सेवा केल्यानंतर प्रसाद. 30 दिवस काम केल्यावर पगार असते, एक आधीच पगार असतो. काम केल्यावर पगार, आधी पगार भेटत नाही. काला कधी? पहिल्या दिवशी नाही, 8व्या दिवशी. 7 दिवस आपण सेवा करायची. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, काकडा, कीर्तन, अन्नदान. अनेक अन्नदात्यांनी अन्नदान केलं. आजही महाप्रसाद आहे. हे सगळी जी सेवा आहे, तेव्हा आपण हे 7 दिवस सेवा करतो, मग देव प्रसन्न होतो. भगवान प्रसन्न होऊन देतो, त्याला प्रसाद म्हणतात. त्यालाच वारकरी संप्रदायात काला असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग तो काला सेवन करायचा आहे, प्रसाद सेवन करायचा आहे. काय होतंय प्रसाद सेवन केल्याने? गीतेने प्रसादाचा परिणाम सांगितलाय. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसादाने दुःखाची हानी होते, प्रसादाने पापाचा नाश होतो, प्रसादाने तापाचा नाश होतो, प्रसादाने सुखाची प्राप्ती होते. प्रसाद असतो प्रसन्नता, जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. पण प्रसाद घेतला पाहिजे, तो प्रसाद भगवंताचा आणि संतांचा घेतला पाहिजे. नागोबा बाप्पा महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जेव्हा आपण 7 दिवस सेवा करतो, भगवान प्रसन्न होतात, आप्पा प्रसन्न होतात आणि आज प्रसाद देतात. प्रसाद वाटणारा कोणी असला तरी प्रसाद कोणाचा आहे? हा आप्पांचा प्रसाद आहे, हा प्रसाद भगवंताचा आहे. त्यामुळे हा प्रसाद आपल्याला मिळतो आणि या प्रसादाने आपलं कल्याण होतं. मग हा प्रसाद सेवन करायचा असेल तर तो प्रसाद सेवन करण्याच्या आधी काही नियम सांगितलेत. काय नियम आहेत? काल्याचा प्रसाद सेवन करण्याच्या आधी भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र गावं लागतं, त्यांच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात देवांनी केलेल्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की काही गोष्टी स्पेशल असतात. वैकुंठवासी भारत महाराज काल्याच्या कीर्तनात हे हमखास सांगायचे, काला म्हणजे सगळं स्पेशल आहे. काय काय स्पेशल आहे काल्याचं? काल्याचा प्रसाद स्पेशल. हा प्रसाद दुसरीकडे नाही, हा केवळ काल्याला.
काल्याचा प्रसाद स्पेशल असतो. काय असतं काल्यामध्ये? शिरा. काय असतं काल्याच्या प्रसादात? श्रीखंड, बासुंदी. काय असतो मग? बोन धरले का तुम्ही? धरला असलं सोडा, आता काय काला झाला की. काय असतं? दही, लाई. दही आणि लाई. हा प्रसाद दुसरीकडे नाही, हा काल्याचा आहे, स्पेशल आहे. बर, या काल्याचं जे चरित्र आहे ते स्पेशल आहे. काल्याचा देव स्पेशल आहे. काल्यात कोणत्या देवाचं चरित्र सांगतात? खंडोबाचं नाही ना. महादेवाच्या मंदिरात जरी काला असला आणि शिवपुराण लावलेलं असलं तरी काल्याच्या कीर्तनात महादेवाचं चरित्र नाही. रामकथा असली आणि त्याची सांगता असली आणि काल्याचं कीर्तन असलं तर चरित्र रामाचं नाही. कोणाचं? कृष्ण. अहो कुठेही असू द्या, काला म्हटलं की कृष्ण. कृष्ण चरित्र कृष्णाचं स्पेशल आहे. कृष्ण कन्हैयाचं चरित्र असलं तरी ते संपूर्ण चरित्र नाही. द्वारकेतलं सांगितलं जातं का? नाही. मथुरेतलं नाही. कुठलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवान कृष्णाने केलं त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. आता ऐका, वेळ कमी आहे, कमी वेळात जास्त चिंतन करायचा प्रयत्न करू. गोकुळातलं चरित्र सांगायचं आहे, कृष्णाचं सांगायचं आहे. आता गोकुळामध्ये भगवंताचं जे चरित्र आहे ते दोघांच्या संबंधाने आहे. दोघांच्या संबंधाने म्हणजे एक गोपाळांच्या संबंधाने भगवंताने केलेल्या लीला आणि गोपिकांच्या संबंधाने भगवंताने केलेल्या लीला. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने गोपाळांच्या संबंधाने काही लीला केल्यात, गोपाळांना आनंदित करण्यासाठी केलेल्या लीला, त्या लीलाचा उच्चार आहे. त्याचा उच्चार आपल्याला करायचा आहे. आणि दुसरं, भगवंतानी गोपिकाच्या संबंधाने काही लीला केल्यात, त्या लीलांचा उच्चार म्हणजेच या कृष्ण चरित्राचा उच्चार आहे. भगवंतानी गोपिकाच्या संबंधाने ज्या लीला केल्या त्याचं त्या गोपिकांच्या संवादातून भगवान कृष्णाचं चरित्र तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलंय. ऐका, या गोकुळातल्या ज्या गवळणी होत्या ना महाराज, त्या गवळणी काही सामान्य नव्हत्या. या गोपिका कोण होता? गोवळण गोपिका म्हटलं ना, आमच्या समोर स्त्रिया येतात, साडी नेसलेली एखादी स्त्री असेल बाबा, अशी आमची कल्पना असते. पण गोपी म्हणजे सामान्य स्त्री नाही. गोपी म्हणजे काय आहे? गोपी ही एक अवस्था आहे. गोपी हा एक भाव आहे. हे थोडं अवघड आहे, पण लक्ष करून घ्या. आणि हे कळालं तर तुम्हाला कृष्ण कळतील, गोपिका कळेल आणि रासलीला कळेल. महाराज, सध्या काय झालंय, या अलीकडे नवीन रोज गवळीनी यायला लागल्या आणि त्या गवळीने असं वाटोळं केलंय कृष्ण चरित्राचं आणि गोपिकांचं, विचारूच नका महाराज. त्या गवळीने गाथ्यातल्या नाहीत बरं का, सगळ्या माथातल्याच गवळणी काही जोडायला लागल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, या चरित्राचं अगदी वेगळं स्वरूप होत चाललंय. अरे गोपिका कोण आहे? गवळीनेचा अधिकार काय आहे? गवळण म्हणजे साडी नेसलेली स्त्री नाहीये महाराज. गोपिका हा एक भाव आहे. गोपिका ही एक अवस्था आहे. ती अवस्था पुरुष देहातही प्राप्त होऊ शकते, ती अवस्था स्त्री देहातही प्राप्त होऊ शकते. ती अवस्था जर प्राप्त झाली, पुरुष असला तरी गोपी आहे. आणि ती अवस्था प्राप्त नसेल तर स्त्री असली तरी गोपी नाही. कोणती अवस्था आहे? कोणाला गोपी म्हणतात? गोपी या शब्दाचा अर्थ सांगत असताना संतांनी असा भाव सांगितलाय. गोपी दोन शब्द आहेत. गोपी, गोभी, इंद्रिय भी, कृष्ण रसम पिबती इति गोपी. विठ्ठल विठ्ठल. गो म्हणजे इंद्रिये, गोभी इंद्रिय भी, आणि या इंद्रियाच्या द्वारा कृष्ण रसम पिबती, पिते. गोपी, पी म्हणजे पिणे. काय? पान करते. कशाचं पान करते? जे आपल्या इंद्रियाच्या द्वारा कृष्ण रसाचंच पान. भगवंताला रसो वैस असं म्हटलंय. रसो तो अत्यंत श्रेष्ठ असा रसो वैस रस आहे, रस स्वरूप आहे. व त्या कृष्ण रसाचं जो आपल्या इंद्रियाच्या द्वारा पान करतो त्याला गोपी म्हणतात. 10 इंद्रिय आहेत, 11 मन आहे. हे सगळे ज्यांनी कृष्णाकडे लावले त्याला गोपी म्हणतात. स्त्री देहात असला तरी गोपी आणि पुरुष देहात असला तरी गोपी. म्हणजे गोपी अवस्था आहे, गोपी भाव आहे. अशा त्या गोपिका होत्या. डोळ्याने कृष्णाला पाहणं, कानाने कृष्ण कथा ऐकणं, मुखाने भगवंताचं चिंतन करणं, सगळ्या इंद्रियांच्या द्वारा कृष्ण रसाचं सेवन करणाऱ्या त्या गोपी काही सामान्य नव्हत्या महाराज. नाथ महाराजांनी त्या गोपिकांचं चिंतन सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. वेदातल्या श्रुती निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून 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 थकल्या, पण देवाची प्राप्ती नाही झाली.
तो आनंद नाही घेता आला. मग त्यांनी विचार केला की आपण भगवान अवतरित होणार आहेत, आपणही अवतार घ्यावा, आपणही जन्माला यावं आणि देवाची सेवा करावी. म्हणून वेदातल्या श्रुती गोपिकाच्या रूपाने गोकुळात अवतरल्या. वेदातल्या श्रुती गोकुळात आल्या. कोण कोण झाल्या? गोपी झाल्या. पण कोण कोण झाल्या? कारण वेदातल्या श्रुतींचे 3 प्रकार आहेत. एक ज्ञानाचं प्रतिपादन करणाऱ्या, दुसरं भक्तीचं प्रतिपादन करणाऱ्या, तिसरं कर्माचं प्रतिपादन करणाऱ्या. यालाच ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड असं म्हणतात. 3 कांडाच्या गोपी गोकुळात आल्या. आता कोण कोण झाल्या? कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी लेकी, कोणी एके स्वतंत्र. वेदातल्या श्रुती गोपिका झाल्या. पण कोण कोण झाल्या? महाराज म्हणतात कोणी सुना झाल्या, कोणी लेकी झाल्या, कोणी स्वतंत्र म्हणजे सासवा झाल्या. आता कोण सुना झाल्या, कोण लेकी झाल्या आणि कोण सासवा झाल्या हे कळालं की अभंग कळतो. आता कोण सुना झाल्या? जशा 3 अधिकाराच्या श्रुती आहेत तशा गोपिका 3 अधिकाराच्या आहेत. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी स्वतंत्र म्हणजे सासवा आहेत. वेदातल्या कर्माचं प्रतिपादन करणाऱ्या श्रुती सुना झाल्या, उपासनेचं प्रतिपादन करणाऱ्या श्रुती लेकी झाल्या आणि ज्ञानाचं प्रतिपादन करणाऱ्या श्रुती या सासवा झाल्या. कसं कसं झाल्या समजावून सांगतो ऐका. कर्माचा अधिकार स्वतंत्र का परतंत्र? कर्माचा अधिकार परतंत्र आहे. कर्माचा अधिकार स्वतंत्र नाही. आपण एखादं कर्म केलं तर त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. सकारात्मक नाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले,
महाराज थोडासा गेम द्या. नाथ महाराज म्हणतात केली कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे आपण करतो ते आपल्याला भोगावंच लागतं. श्री गुरु चैतन्य महाराज याची संगती सांगतात. केले कर्म झाले तेची भोग आले. काय झालं? केलेलंच होतं आणि जे झालेलं असतं तेच भोगावं लागतं. जे केलं नाही ते भोगावं लागत नाही, आणि जे केलं ते भोगल्याशिवाय संपत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी. शेकडो जन्म घेतले तरी आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. आपलं कर्म दुसऱ्याला भोगावं लागत नाही, दुसऱ्याचं आपल्याला भोगावं लागत नाही. आपण केलं तर आपल्याला सोडत नाही. या जन्मात नाही त्या जन्मात, त्या जन्मात नाही त्या जन्मात, अशा जन्म जन्मांतराची संगती आहे. पण आपण केलेलं कर्म आपल्याला भोग दिल्याशिवाय जात नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. म्हणजे केलेलं कर्म भोगावंच लागतं, म्हणजे पारतंत्र्य आहे. आता मला सांगा, कर्माच्या ज्या श्रुती होत्या त्या सुना का झाल्या? सुनांचा अधिकार स्वतंत्र असतो का परतंत्र? सुनांचा अधिकार परतंत्र. म्हणजे आता स्वतंत्र झाल्या, पण एरवी सुनांचा अधिकार कसा असतो? परतंत्र असतो. अहो, काही गोष्टी जुन्या काळांमध्ये सुनेला विचारल्याशिवाय करताच यायचं नाही बघा. म्हणजे गावात कीर्तन असलं तरी विचारल्याशिवाय येत नाही. तिला विचारावं लागतं, आत्या गावात कीर्तन आहे, तुमच्याकडे आत्याच म्हणतात ना? काय म्हणतात मग? अक्का म्हणतात का? आई मम्मी मॉम. हुशार आहे तो. बहिणी आता हुशार झाल्या सगळ्या. आता काय म्हणतात? आई. आत्या गेली, अक्का गेली, मामी गेली, आता डायरेक्ट आई. तोंडानं म्हणायचं आई, आणि तिनं आल्यापासून आईचं काही खरं. हो, आई कबूल व्हाल्यात की सगळ्या? नाही, इथल्या आईचं चांगलं आहे. माझ्या बहिणी सगळ्या चांगल्या आहेत, बिचारा चांगली सोय करतात, व्यवस्था करतात. पण एरवी आम्ही पाहतो तोंडानच म्हणते आई, आणि तिनं आल्यापासून आईचं काय खरं नाही का? नाही, आईचा पोरगाच ती घेऊन गेली तिकडं. ते पोरग मग सासूला आई म्हणतं. सासूला काय म्हणायला पाहिजे बाबा? मामी. ते काय म्हणतं? ही काय म्हणते त्याच्या आईला? दोन आई आल्यावर कळतच नाही कोणाची कोणती आई, कोणाची कोणती. सगळेच आई. अवघड कार्यक्रम आहे. म्हणा आई, काही हरकत नाही आमचं. अगदी म्हणा, हुशार आहात, शिकलेले आहात, बदल झाला पाहिजे. जसं आई म्हणता तसं वागा, तर आई म्हणण्याला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठल. सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे महाराज, लय अत्यंत विचित्र आहे. तोपर्यंतच आम्हाला सगळं पाहिजे. त्यांची प्रॉपर्टी पाहिजे, सासू सासऱ्यांचं घरदार पाहिजे, त्यांचा मुलगा पाहिजे, फक्त सासू सासरे नको आहेत. अशी अवस्था बिकट आहे. माझी विनंती असेल, बाबा आई म्हणा तसं वागा, त्यांची सेवा करा. तुमच्या लेकराचं चांगलं होईल, तुमचं चांगलं होईल, तुमचं कल्याण होईल. आपली संस्कृती जपा, नाहीतर काही खरं नाही हो. माणसं कुत्रे सांभाळतात बघा, त्याला लाखो रुपये खर्च करतात, पण मायबाप जड व्हायला लागलेत. हे शोकांतिक काय. या काल्याच्या कीर्तनातून एवढं भावाचं वाक्य घेऊन जा. सासू सासऱ्याला, सासूला आई म्हणता, बाबा म्हणता, सासऱ्याला तसं वागा माय. आणि सासा नाही, थोडी काळजी घेत जा सोनाची. तुमची चलती होते तेव्हा तूप लेकीला आणि ताक सुनाला. ते म्हणते बर बर बर, माझे दिवस येतील, बघते तुझे. आपण मी नीट राहायला पाहिजे माय. एकाच हाताने टाळे वाजत नाही. आता कशा हसाल्यात बघा बरं. असलंही सांगा महाराज म्हणाल्यात, मला माहित आहे. अहो, दोन्हीकडे नाही, दोन्ही बाजूने चांगलं वागलं पाहिजे. आपणही सुना ना, ऐका ना, आपली लेक परक्या घरी जाते हो, पण सून कायम राहते ना, तिच्यावरही प्रेम केलं पाहिजे. आणि सुनाचंही कर्तव्य आहे. तुझी आई नाही तुला येणार इकडे सोडवायला, सासू तुझी आई आहे बाबा. दोघांनी एकमेकाच्या नात्याचे संबंध आणि मर्यादा सांभाळल्याना महाराज, अहो, सुखाचा संसार होतो. रामायण वाचा, काय मर्यादा आहे महाराज रामायणातली. रामायण वाचलं पाहिजे. काय मर्यादा शिकवली आम्हाला रामायणाने. सासूचं कर्तव्य, सुनेचं कर्तव्य, मुलाचं कर्तव्य, हे आदर्श आहेत आमचे. पण आम्ही रामायण आदर्श नाही, महाभारत आदर्श घ्यायला लागलो. कसं चांगलं होईल? ऐका, माझा मुद्दा असा होता, सुनी परतंत्र असते, तिला विचारल्याशिवाय काही करता येत नाही. विचारावं लागतं, विचारत जा. काय लागाले काय, तोंड दुखायले का, आत्याबाई किती करू, आई किती करू म्हणायचं. एक ग्लासच भात ठेवले तर 4 ग्लास ठेवा. आणि विचारायला काय व्हायलंय? शब्दे किम दरिद्रता असं म्हटलंय. शब्दाच्या दरिद्री कशाला होता? मोठेपणा देत जा. काय लागतो? खुश राहते. माय माझी सुनकी नाही, विचारल्याशिवाय काहीच करत नाही बघा म्हणून 10 लोक सांगते विचार. आनंदात राहते, खुश करत जा. आपण लय शब्द दरिद्री तुम्ही. विचारायचा बळता कंटाळा, तुला काय विचारायचे, मला कळत नाही काय, मग लगेच भांडण होता. विचारायचा माय चांगलं राहत. विचारावं लागतं, आत्याबाई करू का,
ती म्हणली करा तर करता येतं. नाही म्हणली नाही, नाईलाज आहे, तिला काही करता येत नाही, कारण तिचा अधिकार परतंत्र आहे. तसं कर्माचा अधिकार हा परतंत्र आहे, म्हणून त्या सुना झाल्या. बर, उपासनेचं प्रतिपादन करणाऱ्या या श्रुती लेखी झाल्या. लेखी का झाल्या? कारण उपासकाचा अधिकार कर्म करणारा इतका परतंत्र नाही आणि ज्ञाना इतका स्वतंत्र नाही. लेख स्वतंत्र आहे का परतंत्र? लेख मुलगी स्वतंत्र आहे का परतंत्र? कसं आहे ऐका, मी सांगतो. सुन इतकी परतंत्र नाही आणि सासू इतकी स्वतंत्र. तिला पण विचारावं लागतं, आई कुठं चाललीस ग? अगं कीर्तन आहे काल्याचं, अगो बाप्पा महाराजांच्या इकडे सप्ताह चालू आहे, काल्याचं कीर्तन आहे आणि मी जाणार आहे. आई मी पण येऊ का ग? कोण म्हणतं? लेख म्हणते. आई म्हणते चल येते. आई म्हणते नको, तुला अभ्यास करायचा, बस घरी. नको म्हटलं, नाही नाही मला यायचंय म्हणून येते. तिला म्हणायचं लेख. म्हणजे काही आईच्या अधिकाराने तिचं चालतं, पण जर आई नकोच म्हणाली आणि बाबाचा आदेश आला तर तिला येता येत नाही. म्हणजे सुन इतकी परतंत्र नाही पण सासू इतकी स्वतंत्र नाही, ती लेख आहे. उपासक भगवंताच्या सत्तेनं स्वतंत्र आहे, पण कर्माच्या दृष्टीनं तोही परतंत्र आहे. पण उपासना कांडाच्या श्रुती या लेखी झाल्या. आता ऐका, आता राहिल्या ज्ञानकांडाच्या श्रुती, या सासवा झाल्या. का? कारण ज्याला ज्ञान झालं त्या महात्म्याला त्यांनी कसं वागावं याचं शास्त्र बंधन घालत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तयाची या करण्यात घडोका त्रैलोक्याचा घात, तेने केली ऐसे मात बोलू नये. नागोबा अप्पा महाराजांसारख्या महात्म्याला त्यांना ज्ञान झालं की त्यांनी पुन्हा कसं वागावं शास्त्र सांगत नाही. ते कसंही वागतील. ते वारीन केली त्यांनी, आमचं मार्गदर्शन व्हावं म्हणून साधन केलं, भजन केलं, चरित्र, या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी नाही केलं असतं तरी त्यांच्या ज्ञानात काही फरक पडला नसता. कारण ज्ञान झालं की पुन्हा त्यांनी असं वागावं असं शास्त्र सांगत नाही. पोट भरल्यावर जेवायची गरज आहे का? भात शिजल्यावर पुन्हा जाळ घालायची गरज आहे का? नाही ना. तसं ज्ञान झालं की पुन्हा त्याला कोणतं बंधन राहत नाही, असा ज्ञानाचा अधिकार आहे. म्हणून ज्ञानाचं वर्णन करणाऱ्या श्रुती या सासवा झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, अशा 3 प्रकारच्या श्रुती गोकुळात राहू लागल्या, आपापलं काम करू लागल्या. या तिघींची कामं वाटून दिलेली होती बरं का. कोण काय करायचं, कोण काय करायचं. सुनेने घरातली कामं करायची, सासूनी ते सगळं दही दूध लोणी घ्यायचं आणि आठवड्याला मथुरेला बाजारला जायचं, विकायचं आणि विकून येताना काही थोडा बहुत बाजार घेऊन यायचा. असं काम सासूकडे होतं. आता बघा, या ज्या ज्ञान अधिकाराच्या श्रुती आहेत म्हणजे सासवा आहेत, यांनी रात्री सगळे मडके व्यवस्थित ठेवायचे, त्याच्यात दही दूध तूप लोणी भरायचं, त्याला व्यवस्थित बांधायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, मडके घ्यायचे आणि मथुरेला विकायला जायच्या. आज रात्री गोपिकांनी सगळे मडक्यांमध्ये, एकामध्ये दही ठेवलं, एकामध्ये तूप ठेवलं, एकामध्ये लोणी ठेवलं, काहींमध्ये दूध ठेवली, त्याला व्यवस्थित कापड बांधलं, मध्ये खोलीमध्ये नेऊन ठेवलं, बाहेरून कवाट लावलं. गोपिका झोपल्या आणि पहाट झाली की गोपिकांना जाग आला. गोकुळातल्या गवळणी पहाटे उठत होत्या. अंजनपूरच्या कधी उठतात मला माहित नाही, पण शास्त्र असं आहे लवकर उठावं. काय होतं? आरोग्य चांगलं राहतं. गोपिकांनाच नाही, गोपाळांनी म्हणजे सगळ्यांनीच लवकर उठावं. किती लवकर उठावं? शास्त्र सांगतो, शास्त्र असं म्हणतं, सूर्योदय होण्याच्या पूर्वी आपल्या अंगणामध्ये सडा संमार्जन करून रांगोळी टाकलेली असावी आणि सूर्याचं किरण आपल्या अंगणात पडावं, एवढ्या लवकर आपण उठावं. विठ्ठल विठ्ठल. सूर्योदय झाला, सूर्य उगवला आणि तरी आपलं अंगण पारसा असेल, त्या घरात लक्ष्मी कायम राहत नाही, असं शास्त्र चिंतन आहे. पटलं तर, नाहीतर सोडून द्या, आमचं काही म्हणणं नाही. शास्त्र असं आहे. गोपिका पहाटे उठायच्या, पहाटे उठून कामं आटोपली आणि मग आता दही दूध घ्यायचं आहे आणि विकायला जायचं आहे. म्हणून ज्या खोलीमध्ये दुधाने ठेवले होते, दुधाने माहित आहेत ना, जुन्या काळात दुधाने असायचे, खापराचे मातीचे भांडे, त्याला दुधाने असं म्हणतात. ज्याच्यात दूध तापवतात, ज्याच्यात दूध ठेवतात, लोणी ठेवतात, तूप ठेवतात, ते दुधाने सगळे. कवाड काढलं आणि घरामध्ये दुधाण्याकडे पाहिलं तर काय दिसलं? पहाती
गोपिकांनी घरामध्ये जाऊन पाहिलं, त्यांना काय दिसलं? थोडा गेंद्या. पाहते गवळणी तवते पालते दुधाणी. अहो सगळे दुधाने पालथे झाले होते. आता पालथ्या दुधाण्यात काही राहिलं असेल का? काही नाही, सगळे रिकामे झाले होते. आणि बऱ्याच दिवसापासून साचून ठेवलेलं तूप गेलं, लोणी गेलं, दही गेलं, दूध गेलं. अरे अरे, सगळं वाटोळ झालं. याच्यावरच प्रपंच करायचा होता, हे सगळं गेलं. वाईट वाटलं आणि गोपिकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. पळा पळा, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. तिचा गर्दा ऐकून शेजार पाजारच्या गवळीने धावत आल्या. काय झालं ग? काय गेलं? काही सोनं वानं गेलं का? ती म्हणली नाही ग, सोनं नाही गेलं. गेलं काय तुझं? समोर बघा म्हणे. याच्यातलं गेलं. याच्यातलं म्हणजे दुधाण्यातलं गेलं. पाहते गवळणी तवते पालते दुधाणी. अगं कोणीतरी याच्यातलं काढून घेतलं. मी सुवासे ठेवलेले दुधाने पालते झाले. याच्यात काही राहिलं नाही, सगळंच गेलं, सर्वस्व गेलं. आता मी काय खाऊ? मोठ्या मोठ्याने रडू लागली. गवळणी आल्या आणि ती म्हणल्या रडू नको ग, तुझ्याच घरचं गेले असं नाही, काल माझ्या बी घरचं गेले. तिसरी म्हणली तिच्याच घरचं नाही, परवा दिवशी माझ्या घरचं गेले. चौथी म्हणली माझ्या बी घरचं असंच गेलं. आणि एक एक सांगू लागल्या माझ्या घरी गेले. दुसऱ्याचं ऐकलं की हिचं दुःख थोडं थोडं कमी व्हायला लागलं, रडण्याचा आवाज बी कमी कमी झाला बघा. दुसऱ्याचं जास्त दुःख बघितलं की आपलं दुःख वजा होतं. वारीत आमच्या एकाचे पैसे गेले, वारकरी पळतच आला, रडू लागला. महाराज काय झालं? 500 रुपये गेले म्हणला, ठेवलं होतं खिशात. रडू लागला किती. आमच्या सोबतच्यानं म्हणलं अरे तुझे 500 गेलेत, काल महाराजाचे 5000 गेलेत. ते मुला महाराजचे 5000 गेले का? म्हणले हा, जाऊ द्या मला, माझे किती होते 500. म्हणजे दुसऱ्याचं जास्त दुःख पाहिलं की आपलं दुःख वजा होतं. असंच आहे ते. तुझ्या घरी गेलंय, तुझ्या घरी, हो तुझ्या तुझ्या, अगं माझ्या घरी असंच झालंय. कोण करायले असं? ते म्हणले ते तर कळ ना, कवाड लावलेलं तसंच राहत आहे, कुलूप तसंच आहे, खिडक्या तशाच आहेत, आणि चोर काय माहिती कुठून यायला लागला. अगं मला तर सुनावर संशय आलता. म्हणले बोकळ ध्यान ठेवले, पण सून काही खाताना दिसलीच नाही. सून म्हणली मला तर आत्याबाईवरच संशय आलता म्हणे. तरी म्हणाले एवढ्या कश काय फुगायला तर घरातच भांडणं लागले होते. काय सांगा, आम्ही दोघी खात नव्हतो ग, कोणी आले की खाऊन चालले काहीच कळना. तुझ्या घरी? अगं माझ्या घरी तसंच आहे. चोर नाही बघितला म्हणे, कुठून येतो कळतच नाही, मग काय करावं. एक म्हणली तुम्हाला चोर माहिती नाही, पण मला चोर माहिती आहे. तुला माहिती आहे? सगळ्या तिच्याकडे बघू लागल्या. तुला माहित? हो हो मला माहिती आहे. नाव सांगते सांगते म्हणे, मी कुणाला घाबरत नाही. काय नाव आहे त्याचं? मनती नंदाची या पोरे, 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 आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे, म्हणती नंदाची या पोरे, आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे. कोणी केली चोरी? तिने नाव सांगितलं. म्हणते नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. तुझ्या घरची आणि सगळ्या गावातली चोरी तोच करतो. कोण? लोक ज्याला नंदाचं पोरग म्हणतात, त्या कृष्णाने चोरी केली. कृष्णाने चोरी केली असं म्हणताना तिने जे शब्द वापरले त्याच्यामुळे थोडासा वाद झाला. काय वाद झाला? ती काय म्हणाली? म्हणती नंदाची या पोरे, लोक ज्याला नंदाचं पोरग म्हणतात त्याने चोरी केली. गोपिका म्हणल्या लोक त्याला नंदाचं पोरग म्हणतात, तू म्हणत नाहीस? ती म्हणली मी म्हणत नाही, आणि मी त्याला नंदाचं पोरग मानत नाही. कोण आहे मग त्या नंदाचा? ते
नंदाचं पोरग नाही, ते नंदाचा बाप आहे. आणि नंदाचाच नाही, तुझा माझा सगळ्या जगाचा बाप आहे. गोपिका म्हणल्या, काही कसं अगं, काही कसं म्हणायला लागले म्हणजे? मला माहिती आहे, मी त्याला ओळखलाय. तो सामान्य नाही. भागवताच्या 10व्या स्कंदाच्या रासलीलेच्या प्रसंगामध्ये गोपी गीतामध्ये गोपिकांनी हे सांगितलंय, देवा मी तुला ओळखलंय, तू कोण आहेस? नखलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिनाम अंतरात्म दृक विखण सारथी तो विश्वगुप्तये सखवु देवान सात्वतांकुले. कोण आहेस तू? नखलु गोपिका नंदनो भवान, गोपिकांचा मुलगा नाही, मग कोण आहे? अखिल देहिनाम अंतरात्मदृक, सर्वागटी राम. जसं माऊलींनी वर्णन केलंय तसं तो सगळ्यांच्या हृदयात राहणारा जगाचा मालक, जगाचा बाप आहे, ईश्वर आहे, हे मी ओळखलंय. ती म्हणली कशावरून? मग तिने सांगितलं, बसा तुम्हाला सांगते. चोरीचा विषय कुठं गेला की दुसराच विषय वाढला बघा. अगं ते नंदाचं पोरग नाही, उगा आपल्यावर कृपा करण्यासाठी ते नंदाच्या घरी आले, पण ते नंदाचं पोरग नाही. कशावरून सांगते म्हणे, कृष्ण जन्माला आले मथुरेत. मथुरेतून वसुदेवांनी आणून ठेवलं गोकुळात. रात्रीच्या वेळी आणून ठेवलं, कोणाला माहिती नाही. सकाळ झाली, सगळ्यांना कळाला, उत्सव केला. 5-7 दिवस झाले, कंसाला बातमी कळाली. कंसाने पहिली राक्षसीन पाठवली. काय तिचं नाव? पुतना. भगवंतांनी तिचा उद्धार केला. पुतना कशी मारली हे बघायला कोणी नव्हतं. भगवंताने तिला बाहेर नेलं, प्राणशोषण केले आणि तिला मारलं. आता कोणी बघायला नसल्यामुळे नंतर पत्रकार गेले आणि मग कोणी म्हणलं ठेस लागून पडली, कोणी म्हणलं अटॅकच आला होता, पण बघायला कोणी नव्हतं. कशी मारली कोणाला माहिती नाही. पुतणीचं जाऊ द्या म्हणली. पुतणीच्या नंतर कंसाने बैठक घेतली. पुतना मेली. आता कोण जाईल मारायला? तर दुसऱ्या वेळेस विडा उचलला. त्याचं नाव आहे मांबळ. मांबळ नावाचा राक्षस. तो म्हणला मी जातो. अरे तू कसं मारणार? एवढी भली मोठी पुतना, तिला नाही मारता आलं. मांबळ म्हणला मी हात लावणार नाही. मग मी त्यांच्या घरातल्या लोकांकडून त्याला मारतो. कसं? मला सोपं म्हणे, विडा द्या. दिला विडा. मांबळाने भटाचा वेश घेतला. लोकायला फसवायचं असेल तर काहीतरी डुप्लिकेट साधू बना, भट बना, ज्योतिषाचार्य बना. आता त्याचा तर सध्या लईच उत आला बघा. बरं, मग ते ज्योतिष झाला आणि ज्योतिषाचार्य होऊन गावामध्ये आला. नवीन धोतर, नवीन पंचा, हातामध्ये पंचांगण घेतलं, ते जानवं वगैरे घातलं, भला मोठा गंध लावला. डुप्लिकेट लई चमकतात बघा. हा, नका सावध राहिलं पाहिजे. आणि हे असं इकडून गंध तिकडून गंध, भलतेच गंध लावलेले गावात आला. हा वेश बघितला की कोणीतरी ब्राह्मण असं वाटलं. लोक नमस्कार करायला लागले, पाया पडू देवा, आशीर्वाद आशीर्वाद देत देत गावामध्ये सगळ्या फिरू लागला. फिरता फिरता यशोदा मैयाच्या अंगणात आला. यशोदा मैयाने पाहिलं कोणीतरी ज्योतिषाचार्य दिसतोय. नमस्कार केला. महाराज ज्योतिष वगैरे? हो हो. अरे माझ्यासारखं कोणाला कळतं? काशीत राहून 12 वर्ष अभ्यास केलाय. अबा बाबा. मग काय असा मोठेपणा सांगितला. मग यशोदाला वाटलं कोणी का असेना घरात बोलवा. महाराज माझ्या पोराचं बघता? हो हो बघतो म्हणे. आलं घरात. आता साधू घरात आला. मग आता मोठे महाराज म्हणल्यावर व्यवस्था मोठीच असते. काशीहून आले म्हणल्यावर मग बसायला पाठ, पाटीला पाठ, पंचांगण ठेवायला पाठ. पंचांगण ठेवलं पाठावर. काय सांगायचंय? अहो महाराज पोराची जन्मपत्रिका बघा, थोडं भविष्य सांगा. भलती हौस असते बायकांना भविष्य बघायची. काय असतं कोणाच ठाऊक, पण कोणताही बुवा आला त्याला सोडतच नाहीत बघा. सांगा की महाराज, त्याला जर कळालं असतं तर तुझ्या घरी कशाला आला असता भीक मागायला माय? त्याला कळत नाही म्हणून तर तो दारोदारी फिरतोय की. पण आम्हाला भलती सवय कोणाच्या समोर असे हात पुढे करत जाऊ नका. हात पुढे करून काय झालंय आता तुम्ही टीव्हीवर बघतच आहात हे सांगायला नको. कोणाकडे जाऊ नका. ज्योतिष बघत जाऊ नका. हात पुढे करायचं तर देवाच्या समोर. आणि हातात परिवर्तन करायचं असेल, हातातच सगळे महाराज. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ये सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम प्रभाते. अरे सगळं तुमच्या हातात आहे. लोकांना कशाला हात दाखवता? कष्ट करा, काम करा, सेवा करा, टाळी वाजवा, सत्कर्म करा, साधू संतांची सेवा करा, आजी आजोबांची वाडवडिलांची सेवा करा. त्याने प्रारब्ध बदलू शकतं महाराज. हे नाही करणार मग उगाच एक रोज बुवा बघणार, नको ते कुठाने करणार. शेवटी स्वभाव आहे. यशोदा म्हणली महाराज पोराची जन्मपत्रिका बघायचंय. बर यशोदे सांग कधी जन्माला आलंय?
ते जन्मपत्रिका बघायची असेल ना, नक्षत्र सांगा, बघावे लागतात. वेळ म्हणे महाराज वेळ आहे अष्टमीच्या रात्री. बर, अष्टमीला जन्माला आला असं आहे का? कधी कधी काय होतं, नक्षत्र बदलतात, मुहूर्त बदलतात, त्यामुळे बरोबर वेळ पाहिजे. आमचे एक मित्र आहे, त्यांच्या घरी मी बसलो होतो एकदा. त्यांच्याकडे आजी आली, महाराज काय नातू झालाय म्हणले, नाताचा नकर जन्मपत्रिका बघा की. ते म्हणले माझी तारीख सांगा. ते म्हणले महाराज मी काय शिकलेले आहो का तारीख कळायला? मग आता सांगावं कसं, वार काही ध्यान करून सांगा. ते म्हणले ते काही ध्यानात नाही बघा महाराज. अहो मग जन्मपत्रिका कशी काढू, काहीतरी सांगा की खून. हा, ते मग आजी म्हणली महाराज जुंदला पोटऱ्यात आलता की नाही तेव्हा सुनबाळातीन झाले म्हणले. जुंदळा तेव्हा आता कसा मेळ लावावा लागेल ते? अरे त्याला नक्षत्र सगळं बघावं लागतं, असं कसं काय मेळ लागेल? महाराज तसं नाही, माझ्या काय लिहून आहे म्हणे, अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी त्या दिवशी झालाय. बरं बरं, सगळं ते बघितलं. याला काय मातीन दगड काहीच कळत नव्हतं. पण ज्याला कळत नाही त्याला ऍक्टिंगली करता येते बघा. बाबा बाबा, आणि जे ऍक्टिंग करता की नाही ते सगळ्यात जास्त खपत. मग कोणी असू द्या, कोणी क्षेत्रातला असू द्या, ऍक्टिंग जमली की जमलंच ते. रडा यावं लागतंय, हसा यावं लागतंय, काही बी करा यावं लागतं. कारण ते असे पानं चाळले, असे बोट, म्हणजे किती गणित करायला इतके वाटावं. गणित वगैरे केल्यासारखं केलं, डोकं खाजवलं, बंद केलं आणि बसला. महाराज काय झालं? यशोदे नंतर सांगतो. का बरं महाराज? नाही नाही नंतर. अरे काय झालं सांगा ना महाराज. यशोदे सांगायसारखं नाही. का बरं महाराज? अरे अवघड आहे थोडं. काय अवघड आहे? यशोदा खरं सांगू का? सांगा ना महाराज. तुझी या बाळा ते लागलेसे मूळ, तुझ्या बाळाला मूळ नक्षत्र लागले, ते मुळावर आहे. कोणाच्या? तुझ्या सगळ्या कुळाच्या मुळावर आहे. भगवान कृष्ण पाळण्यात झोपून म्हणतात, बरोबर देवाचं 100% खरं आहे, मी मुळावर आहे. पण कोणाच्या? कंसाच्या. सांगा पुढे देवा. भगवान कृष्ण हसून बोलतात इकडे. महाराज त्याला काही उपाय नाही का? काही शांती वगैरे करता येत नाही का? काय खर्च लागला तर लागू द्या, भरपूर आहे आपल्याकडे. ते मला यशोदे याची शांती वगैरे करता येत नाही, एकच उपाय आहे, याची शांती करा. नेवोनी गर्तेत घाला यासे, मोठा खड्डा करा, करून टाका याला. अरे बापरे. यशोदा म्हणली महाराज अहो सगळ्या गावाने नवसा सायाचं केले तेव्हा लेकरू झालंय, पण असा अपशब्द बोलता? अहो तुमचं काही चुकले का बघा. कारण कालच गर्गाचार्य आलते, आणि गर्गाचार्य म्हणले की सगळं चांगलं यशोदे, तेवढं रेषाचले 2-4 इकडं तिकडं दिसाल्यात. मला वाटलं याला तुला सुना जास्त येणार आहेत बघ. मला वाटलं येऊ दे मग, काय मोठा वाडा राहतील 10-5 सुना. उगं तुम्हाला आला म्हणून विचारा म्हणलं तर तुम्ही वेगळंच सांगायला तुमचं गणित चुकलंय असं म्हणल्यावर त्या मांबळला राग आला. ते मला यशोदे माझं गणित चुकतं का? अगं मी काशीत राहून अभ्यास केलाय, गणित त्या गर्गाचं चुकलंय, त्या गर्गाला काय कळतंय? असं गर्गाला शिव्या द्यायला लागला. देव म्हणले बेट्या आतापर्यंत मला शिव्या दिल्या चाललं, मला नावं ठेवले चाललं, पण माझ्या गुरुला बोललास ना, थांब म्हणे तुझी बघतोच आता. असा देवाला राग आला, देवाने होट चावला. यशोदा म्हणली महाराज काय असेल ते असू द्या म्हणे, लेकराचं दक्षिणा देते घ्या निघून जा. आणि यशोदा मग या दक्षिणा आणायला म्हणून घरात गेल्या. ते भगवंताने बाहेरून कवाड लावलं, कुलप लावून घेतलं, आणि भगवान म्हणले मैया या बापाने भविष्य सांगितलं कोणाचं? माझं. दक्षिणा कोण देणार? मीच. नाना कोणाला दक्षिणा काय द्यायची देवाला चांगली कळते. देव म्हणले मी बरोबर दक्षिणा देतो, काळजीच करू नका मैया. आणि देवाने दक्षिणा काय दिली माहितीये का? काही देव उठले नाहीत, पाळण्यातच झोपून फक्त ऑर्डर काढली, आदेश पारित केला. महाराज खूप मोठे आहेत आणि खूप दुरून आलेत, घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तूंनी सेवा करा. देवाने आदेश काढल्या पाटे म्हणले आमचा नंबर आमचा नंबर. ज्या पाट्यावर बसले होते ना ते पाटाच असा उचलला, गर 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 गर. ते म्हणलं वार आलं नाही, पाटा कस काय उचललाय? तोपर्यंत खाल्ले पाटे म्हणले अरे देवानं सगळ्याला वाटून वाटून सेवा करा म्हणले, आम्हाला काही सेवा करू दे की. ते म्हणलं आणलंच वरीन हेला महाराज खाली. असाच आपटला बघा, कंबरतूनच गेला. मेलो म्हणून कमराला हात लावली. मागचा पाठ म्हणला महाराज कंबर दुखायलाय का? थांबा म्हणला, आणि मागचा पाठ पाठी चपा सप. ते मायो बापू असं बोंबलायला लागलं. पुढचं म्हणलं महाराज आलो, तोंडावर रपा रप. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, असा मारा सुरू केला. ते उठून असं उघड भप पाट्याच्या रट्ट्यातच ते जानवं तुटलं महाराज. तेवढ्यात
लाटणं आलं ते मायो म्हणल्या लाटणं तोंडात गेलं गाव. आता माय नाही बाबा नाही, आता कसं करणार? ते असं लाटणं काढाले तेवढ्यात वरवटा उठला घर 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 फिरत आला लाटण्यावर मध्येच गेलं ना. आता बोलाय बी असं करून ते उड्या मारायला लागलं. ते पाटे थकले होते. समोरच जवळच एक मुसळ होत. मुसळ बिना इडीच महाराज असं घर 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 फिरत आलं. सपा सप सपा सप कोण मारलं? मुसळ. बोलताना म्हणलं सगळे सेवा कराले, आपण सेवा करा. महाराज पुन्हा येतील का माहित नाही. बोलताना उठलं पण डायरेक्ट आलं नाही. बोलताना हुशार होतं. आधी चुलीत गेला. चुलीत असा विस्तू होता. चुलीत जायचं बाहेर यायचं, चुलीत जायचं बाहेर. असं लाल बुंज झालं. जे उलताना निघालं जोरात 120च्या पिण्याला पोट उघडत झालेलं. चर्र कुण्या पोटाला मेलो डागल्यासारखा असे चटके द्यायला लागलं. उलतानं लाटणं मारायला लागलं. सगळेच मारायला लागले. ते म्हणलं आता काही खरं नाही, घरातच भूत भीत आहे का काय म्हणून त्यानं ते बाहेर पळत आलं. बाहेर जाणार दारात बाजा आडव्या आल्या. महाराज चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. ते म्हणला बाजाला तुमच्या पाया पडतो, चहा नको मला जाऊ द्या. त्या म्हणल्या महाराज जायचं नाही. मला जाऊ द्या, जायचं नाही. त्याने टाकली ना उडी, बाजून उडी टाकली. बाजानं धरलं धोतर. सोडा नाही सोडणार, सोडा नाही सोडणार. मागून आलं मुसळ. ते मला मेलो रे बाबा, मला धोतरच गेलं तर गेलं. लागला पळायला. पंचांगण फाटलं होतं, जानवं तुटलं होतं, उपरणं आधीच उडून गेलं होतं आणि धोतर बी गेलं आणि चड्डी घालायची विसरलेली होती. असा अवघड कार्यक्रम झाला. जैनाचा देव आल्यासारखाच. कशी अवस्था? जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. डॅश 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 जिथं होतं तिथलं गळालं. धोतर गळालं. उघडाच असा फिरवला. त्याला वाटलं घरात काही आहे काय की. बाहेर आला. लोकांच्या घरातलं मुसळ यायचं, पाटे यायचे, खलबत्यावरचा दगडच आला. बाबा 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 मेलोच. मला डोक्यात डोकंच फुटलं. गावात बी मारू लागले. कोण? माणसं नाही, निर्जीव वस्तू. देवाची आज्ञा होती. गावातून बाहेर आला. त्याला वाटलं शिवरात्र कोणी मारायचं नाही. गावाच्या बाहेर आल्या आल्या असे रुमणे निघाले. गर 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 फिरायचे. पाटीत साप. असा मार कसा बसा पळत 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 मथुरेच्या सीमेत प्रवेश केला. मग मात्र मार बंद झाला. देवांनी आजपर्यंत आलेल्या प्रत्येकाचा प्राण घेतला, पण मामळ भट्टाला मारलं नाही. का? खोटा का होईना, पण साधू झाला ना, ब्राह्मणाचा वेश घेतला ना, म्हणून मारलं नाही. मग रट्टे का दिले? देवाने हे संकेत केल्यात. लक्षात ठेवा. समाजाला फसवायला महाराज व्हाल, समाजाला फसवायला बुवा व्हाल, समाजाला फसवायला ज्योतिषाचार्य व्हाल, तर खराताची वरात निघाल्याशिवाय असं आहे ते. अरे लोकाला फसवाल, देवाला कसं फसवाल? माय लोक वेडी असतात. त्याला दिसत नाही का? एका दिवशी सगळ्याचा बाजार उठवतो तो, ढोंगी लोकांचा ढोंग फोडून काढतो. हे लोकांना कळावं म्हणून भगवंताने हे केलंय. खोटे जानोनी अंतर अंतर, खोटे जानोनी अंतर, खोटे जानोनी अंतर, खोटे जानोनी अंतर, साहेची विश्वंभर, विश्वंभर, खोटे अंतर, अंतर. देवाला खोट चालत नाही महाराज. एके दिवशी कोणी असू द्या, किती मोठा असू द्या, त्याचं नाही भांड फुटलं तर लक्षात ठेवा. अरे फक्त पायली भरायची देव वाट बघतात. समाजाला फसवता काय? साधू वेश घेऊन मग भगवान रट्टे देतात. म्हणून विटंबना केली. विटंबीला भट
दिला पाठीवर पाठ, पळतच निघाला. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, उघडा भप, पळत 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 मथुरेत आला. कंस! मला कोण? अरे कंस! कंस मला कोण आला रे? हे उघडं झालेलं भलतं मार खाऊन फुगलेलं ओळख, डोळे एवढे मोठे झालेले, कळच ना. कोण आहे तू? मांबळ म्हणला. कंसा नाही का ओळखला रे, मी मांबळ. कंस म्हणला मांबळा कुठल्या जिमला गेलतास रे, लईच फुगलास. जिमला नाही म्हणला, त्याला मारायला गेलो. मग काय झालं? काय झालं ते नंतर सांगतो म्हणला. अरे सांग ना काय झालं? अरे त्याला मारायला गेलो पण मलाच मारलं. कोणी मारलं? ते म्हणला लाटणं ताई, पाट मामा, मुसळ काका यांनी मारलं म्हणे. माणूस समोर आलं, निर्जीव वस्तू आले आणि त्यांनी मारलं. कंसा खरं सांगू का, त्या कृष्णाचं भविष्य सांगायला गेलो होतो, मला कळत नव्हतं, पण मला आता तुझं भविष्य कळायले. कंस म्हणला तुला भविष्य कळतं का? कळत नव्हतं म्हणला, पण मार खाल्ल्यापासून चांगलंच कळायले. काय भविष्य आहे माझं? मांबळ भट्ट म्हणला कंसा आता तुझे जास्त दिवस राहिले, लवकर उरकायचं बघ म्हणे. का? अरे तुझा जो शत्रू आहे ना तो सामान्य नाही, ज्याने आज्ञा केली तर निर्जीव वस्तू काम करतात. मग त्याचे अधिकार किती मोठा असेल, त्याचं सामर्थ्य किती मोठं असेल, तो साक्षात भगवान आहे. त्यामुळे तू आता वाचणार नाहीस. गोपिका म्हणते सख्यानो, आपण आपल्या डोळ्यात देखत पाहिलं, आपल्या डोळ्यात देखत त्या मांबळाला मारलं. कुणी? कृष्णाच्या आज्ञेनं निर्जीव वस्तूने. मग मला सांगा तो काही सामान्य आहे का कृष्ण? अगो पाळण्यात पडून राहिला आणि तो आज्ञा करतो. पाटलाच्या पोराने आज्ञा केली आणि मुसळाने कोणाला जाऊन मारलं, असं आजपर्यंत झालंय का? नाही. अगं ते नंदाच्या पोराची ताकद नाही, ते साक्षात भगवान आहेत म्हणून त्यांची ताकद आहे. लोक त्याला नंदाचं पोरग म्हणत असतील, मी म्हणत नाही. म्हणून म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. बघ बाई तू मान अथवा न मान, पण खरं सांग त्यांनी चोरी केली असं तू म्हणतेस, तू त्याला बघितलंस का? चोरी करताना बघितलंस? म्हणे नाही. तुला कोणी सांगितलं? म्हणे नाही. बघितलं नाही, कोणी सांगितलं नाही, तुझ्याकडे काही पुरावा नाही, कशाला म्हणतेस का नंदाच्या पोरानं चोरी केली? विचार करून बोल. ती म्हणली हे बघ, नेहमी चोरी करताना चोराला बघायची गरज नाही, चोरीच्या प्रकारावरून चोरी कोणी केली हे कळतं. अगं असली चोरी त्या कृष्णाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. तया विन नासे नोहे दुसरिया ऐसी, ऐसी नासी तया विन नोहे. कृष्णाशिवाय दुसरं करू शकत नाही. म्हणून म्हणते नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. अगं पण त्या कृष्णाला माझं घर माहितीच नव्हतं, त्याला माझ्या घराकडे आणलं कोणी? सवे तुकया मेला, सवे तुकया मेला,
सवे तो कया मेला तेने अगुणा नेला म्हणती नंदाची या पोरे आजे चोरी केली खरे. कोणी आणलं कृष्णाला तर तुकोबारासारख्या महात्म्यांनी आणलं. त्यांनी साधना केली आणि त्यांच्या भगवंत भक्तांच्या प्रार्थनेमुळं परमात्माला श्री संत नागोबाप्पा महाराज असे जे साधू अवतरित होतात आणि मग असे साधू जेव्हा भगवंताला प्रार्थना करतात तेव्हा तेव्हा परमात्मा अवतार घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. संतांच्या वचनासाठी परमात्मा अवतार धारण करतो. संतांनी बोलवलं की परमात्मा येत असतो. असे महापुरुष येतात, ते परमात्म्याची भक्ती साधना करतात आणि मग देवाला अवतारला यावं लागतं. सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला. अगुण असणारा परमात्मा गुणाला आला. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. असा या अभंगाचा अल्पमतीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये भाव पाहण्याचा प्रयत्न केला. आता कृष्ण चरित्राचा थोडासा उच्चार करावा लागतो, पण 12 वाजलेत. काय करायचंय? थांबायचंय का एखादं लीला ऐकायचं? धर्मराज महाराज थोडक्यात एक चरित्राचा उच्चार करू आणि थांबूया. तसं आपण अभंगासोबतच कृष्ण चरित्र सोबत घेतलंय. भगवान कृष्ण ज्या खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले आणि या खोड्या वाढत गेल्या की गोपिका गाऱ्हाणाचं निमित्त करून यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला गाऱ्हाणे सांगायच्या. यशोदे, अगं तुझ्या पोराला काही सांग. काय झालं ग? अगं तुझा कृष्णा खटाळ आहे. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, एवढ्या करतो करावयाल काय ग. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, एवढ्या करतो करावयाल काय केलं? एके दिवशी केली आणि गमत, माझ्या पलंगावर सोडले मुंगूस. भर रस्त्यावरी गोप गोळा करी, भर रस्त्यावरी गोप गोळा करी. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई थोडा करीत यशोदेचा खट्याळ कान्हा बाई करीत. काय खोड्या केल्या? मग एक एक गोळून सांगायला लागली यशोदा मैया. वत्स्याण मंचन क्वचिद समय. भागवतामध्ये 2 श्लोकात खोड्या आल्यात. वेळ संपली, सगळं सांगणं शक्य नाही. हा वासरांना सोडतो, परवाला माझ्या घरी आला, परवाला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा, उचलला ताकाचा डेरा, होडीला सैरा. असं केलं म्हणे. हा तुझ्या घरी माखन चोरी केली, तुझ्या घरी अमक केलं. या गोपिकांच्या गाराने ऐकलं. यशोदेला वाईट वाटलं. कृष्णाला बोलवलं. कृष्णा, काय मैया, काय म्हणतात रे या गोपिका? चोऱ्या करतो? अरे नंदाचा मुलगा तू, 9 लाख गायी आहेत आपल्याकडे, चोरून खातो, लाज नाही वाटत तुला? मैया रागवलं ना. देवाने असं नाटक केलं. महाराज डोळ्यात पाणी आणलं. कुठलं पाणी आणलं कोण असतं? का रुमालाला झंडबाम लावला होता काय माहिती बाबा. डोळे पुसत पाणी यायला लागलं बघा. अरे अरे म्हणला दे मैया, खरं सांगतो ग, मी कोणाच्या घरी गेलो नाही. मी अंगण सोडून कधी आई बाहेर जात नाही, सगळं गाव फिरून येतो. काय म्हणाला? अंगण सोडून कधी घराच्या बाहेर गेलो नाही, कोणाच्या घरी जात नाही, लोणी चोरत नाही. खरं सांगतो रे मैया मोरी, मैं नहीं अशी गोड चाल लावून देव म्हणले. मग यशोदेला ते खरं वाटलं ना महाराज. देव रडायला लागले आणि लेकरू रडायला लागले की आई आहे शेवटी, अंतकरण कळवणार. कृष्णा, खरं नाही चोरी केली आई, गोळ्या शपथ ग, मी नाही चोरी केली. मग या सांगू का तुला? अगं याच लोणी खातात, तुला माहित नाही. काल मी उगं बाहेर जात होतो, रस्त्यानं जाताना बघितलं ही काकू पुढी बसली आहे की नाही, इथली नाही तिथली, इकडंच बघावला पुढे. या काकुडा मी बघितलं ताक करू लागली आणि आई असं लोणी आलं, असा लोण्याचा गोळा काढला आणि तिच्या जिभेला सुटलं पाणी. मी चांगलं ध्यान करायला लागलो. पदर असा पुढे घेतला, गोळा हातात घेतला, इकडं तिकडं बघितलं, माझ्या देखत लोण्याचा गोळा खाल्ला आणि मला म्हणली लोण्याचा गोळा. अरे असं करते म्हणे हे, असं बरं. मग यशोदेला खरं वाटलं ते देवाचं बोलणं. यशोदा म्हणले गोपिकांनो, लेकरावर खोटे आळ घेता बघा. ते लेकरू किती गुन्हाचं आहे. बाळ सगुण गुन्हाचं तान, बाळ दिसतंय गोजीरबान, काय सांगता गाराने रे. अगं काय गाराने सांगता? लपवण याचा भोगा, आळ घेता शारक धरा,
तुम्ही 12 घरच्या 12 नारी याच्या खोड्या करता आणि याला नाव घेता. माझ्या लेकराचं वय बघा, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीच माझ्या केळ, लटिकाची घेता आळ ग. आईनं घेतलं वकिली पत्र महाराज, सगळ्यांच्या बोलत्या बंद. 5 वर्षाचं लेकरू, तुमचे शिंके वर असतात, त्याला कसं उचलल ग डेरा? हे बघा गोपिकांनो, तुमचं बोलणं मला काही खरं वाटत नाही. हे लेकरू रडून सांगायला चोऱ्या केल्या नाही, ते म्हणता केल्या. उद्या जर कृष्ण तुमच्या घरी आला, चोरी करू लागला, चोरी करताना त्याला पकडा, मुद्दे मालास माझ्या समोर घेऊन या, मग मी खरं मानते आणि शिक्षा लाविते गोविंदा. असं म्हणल्यावर गोपिकांना राग आला. गोपिका म्हणल्या आम्ही सांगतो ते खोटं, तुझ्या पोराचं खरं. बर यशोदे एक थोडी रागीट होती. ती म्हणली येऊ दे माझ्या घरला, नाही बांधून आणलं तर नावाची, नाव सांगत नाही काकूच, इथं कोणाचं नाव राहायचं नाव गोडायचं, नावाची काकूच नाही म्हणली. असं जोऱ्या जोऱ्यात बोलायला लागली. कृष्ण म्हणले पेंद्या. पेंद्या लगेच पिये पळतच काकू जवळ. काकू काय रे तुमचं नाव काय, तुला काय करायचंय? नाही ते कृष्ण म्हणला ते इथे नागोबाप्पा महाराजांच्या सत्याला, काकड्याला, भजनाला ज्या ज्या बायका आल्यात की नाही, त्यांना पगारी सुरू होणार आहेत. ते म्हणले पेंद्या मी तर रोजच आलते रे बाबा, काकड्यालाही होते, कशालाच नव्हती, हरिपाठालाही होते, माझं नाव घे. हा काकू ते सडत आला, मला नाव सांगा. पूर्ण नाव, बर मोबाईल नंबर, काकू घर नंबर. त्याला काय करायचं रे? अहो काकू पोस्टानं काही कागद येतात, पोस्टानं पगार आली तर. बरं 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 घर नंबर. पेंद्या कधी येईल रे? उशीर झालाय काकू, आज रात्रीच येईल बघा म्हणला. इकडं आपल्याकडे उधारी नसते, डायरेक्ट लगेच नगदी. बर 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 बर. काकू गेली ना घरी. आणि घरी गेल्यावर जेवण झाल्यावर काकूच्या लक्षात आलं की आपलं काही चुकलंय का म्हणली ती. मग नवऱ्याला म्हणली हो, आणि दुपारी मला कळालंच नाही बघा, रागात बोलले, आणि त्या कृष्णाला माझ्या घरी ये, तुला बांधून आलते म्हणले, आणि त्या कृष्णाचा पिये आलता पेंद्या, त्यानं नाव आणि घर नंबर लिहून घेतलाय, आणि रात्रीच पगार आहे म्हणलाय. आता माझ्या घरी आल्याशिवाय राहत काही करा, रात्री झोपू नका. काय करू मग? दारातच काठी घा, आला की मारा त्याला. मला सांगा. नवरा म्हणला वा 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 कमाल आहे म्हणला तुझी. मी बी गेलतो म्हणला काल्याला अंजनपूरला. बर पंगत होती म्हणला. कोणाची पंगत आज? माधव भाऊ आणि केशव भाऊ दोघांची पंगत होती. नुकतीच आहे का? नुकतीच आहे का नाही? नुकती खाऊन मुक्तीच मिळाल्या म्हणला मला. आपल्याच्यानं जागणं होईना म्हणला. झोप यायला लागल्या आणि ते बाज टाकलं आणि पडलं, बसलं बाजावर, पडलं की लगेच झोप लागली बघा. घर घर घोरू लागलं. गोपिका म्हणली आता काय करावं, इज्जत जायची वेळ आली म्हणली. मोठं मोठं बोलली, माझ्या घरची चोरी झाली तर कसं करायचं? कवाड वगैरे लावले, हातात काठी घेऊन बसले. येऊ दे म्हणली, मीच आज पकडते. एवढ्यात कृष्ण आले. पेंद्या गली नंबर बरोबर आहे देवा, घर नंबर हेच आहे. बघितलं तर काय, काकू हातात काठी घेऊन बसले. पेंद्या म्हणला देवा आता कसं करायचं? देव म्हणले काळजी करू नको, कुणाला झोपवायचं, कुणाला उठवायचं, सगळं खातच आपल्याकडे आहे. त्याची काय काळजी? आणि देवाने टाकली माया. काकूला यायला लागल्या डुकल्या, जसं कीर्तनात येतात. आणि डुकल्या घेत घेत काकू मागीच पडली. कुठं? बाजावर काकाच्या. बर देव मध्ये आले, कवाड काढलं, मडक्या काढले, लोणी काढलं, वेळ झालता, लगेच गप्प 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 खाल्ले. देव म्हणले पेंद्या बघून गेले काकू हिचा का? हा हीच आहे देवा म्हणला. काय करायचं? बघतरी म्हणला काय करतो. देवाने काकूची घेतली वेणी, काकाची घेतली दाढी, जुना काळ होता. दोघाची मारली गाठ. लागले सगळे सुसाट पळायला. सगळे बाहेर पळून गेले, कुलूप लावलं. रात्र गेली, पहाट झाली. आणि लय गोड खाल्यावर नरड वडतंय हो. त्याला तहान लागली, ते उठलं की हो, उठले की असं झटकुना झटका बस. कशाला? वेणीला नाही का बसला? तिकडे दोन्हीकडे एकदा ती बी उठली ही बी. म्हणलं मूर्ख आहेस का धांगड्या, दाढी ओढती? मत्त होण्या मातले धांगडी करी ओढाओढी मजा लागी. संतांनी लिहिले बरं का, खूप सुंदर प्रकरण आहे. लाज वाटते का तुला दाढी ओढायला? ते म्हणली वा माझी वेणी ओढीन, मला म्हणता का दाढी ओढली म्हणून? ते म्हणलं मी कधी ओढली? ती म्हणलं मी कधी ओढली? पुन्हा ओढली बघा. उजेड केला तर काय दाढीची वेणीची. बाई गोपिका म्हणली वा वा मालक, तेवढ्या हजारो लोकात गाठ मारून हाऊस फिटली नव्हती वय, आता म्हातारपणला गाठ मारायला.
शोभत्या का म्हणली कधी बी काय बी करता म्हातारे हे लयच बाबा ते म्हणले मी नाही मारायला ते म्हणला हे मारलेली गाठ कधी सुटेल वाट बघायला म्हणला मी कशाला मी मारले का ते मला मग मारले कोणी मला काय माहित तेवढ्यात बाहेरून गोसावी आला अलक निरंजन ती म्हणली हो गोसाई आला भिक्षा वाडा कसं करावं मग सोडतं मला इकडे गाठ सोडाय गेलं तर गाठ काही सुटे ना गाय म्हणली आणा इकडे मी सोडते तिलाही सुटे ना ते बाहेरून माया भिक्षा वाडा आता कसं करावं म्हणली गाठ काही सुटाना गेली ते गोप म्हणला आरडून जाईल जाऊ दे म्हणला काही सोंग घेऊन जायचं का लोकांमध्ये सगळ्या गावात सांगेल म्हणला ते गाठ मारले म्हणून हे त्याला वाटलं जाईल पण ते गाई जायच ना की पुन्हा माय भिक्षावाड आता काय करावं ते दोघंही बोलनात त्याला वाटलं नक्की काहीतरी झालं बाबा त्यानं गर्दा केला पोर हो पळा र काय झालं की रात्री दोघंही कीर्तनाला आलते र काल्याचं प्रसाद खाऊन गेले दोघंही बोलनात पोरं आले धपा धप कवाडाला मारलं कबाड पाडलं आणि आत पाहिलं तर काय दोघं बाजूवर बसलेत एकमेकाकडे टोळ बघायले दाडूची विणीची गाठ मारली येंद्या म्हणला काकू कसं काकू म्हणली मला माहित नाही र यानं काय केलंय की गाठ मारली त्याला खबरदार माझं नाव घ्यायचं नाही मी नाही रे पेंद्या हिनच मारल्या गाठ लागलं दोघांचं भांडण आधीच जमत नव्हतं झालं गाठ सोडायला गेले गाठ काही सुटे ना आता काय करावं लोक म्हणले उशीर झालाय स्वयंपाक तयार झालाय लवकर गाठ सोडा गाठ काही सुटना आणि गाठ सुटल्याशिवाय कीर्तन सुटना आता काय करावं एक जण म्हणलं कापा आता उगं म्हणलं किती वेळ बसायचे पळतच विळा घेऊनच आलं बघा हा हे घ्या लोकाला असल्या कामाची लई हाऊस घ्या म्हणला विळा ते आलं पुढे कापायला गोपिकाने हात जोडले आणि ते म्हणले कापणाऱ्याला भाऊजी तुमच्या पाया पडते थोडं पलीकडूनच कापा की म्हणजे पलीकडून म्हणजे दाढीकडून हे आमचं सौभाग्य चली नाही म्हणले त्या काळात बायका केस कापत नव्हत्या आता ठेवतच नाहीत म्हणा अंधे म्हणले थोडं पलीकडून कापा म्हणले सौभाग्य चले नाही असं कसं कापावं ते गेलं दाढीकड गोप मला खबरदार मर्दाची दाढी आहे म्हणला हात लावायचा नाही पलीकडे काप म्हणला बल ती लांबच्या लांब वेणी आहे एक बॉटल लागते म्हणला तेलाची काप तिकडून का दोघं भांडून घ्यायला हे मला इकडून ते म्हणलं तिकडून हे मला इकडून ते मला अरे भांडू नका पंच म्हणल्यावर परमेश्वर ना इकडून दाढ इकून ना वेणी इकून दोघांचा समय काऊन ते गाठीवर कापायला गेलं गाठ काही कापना किंवा 2-3 हत्यार आणले गाठ काही कापेना आता काय करावं लोक कंटाळून गेले गरमी व्हायला लागली लोक म्हणले अरे किती टाइम घालायचा एक जण म्हणलं द्या की रे फुकून आणि चला म्हणलं बाई म्हणली फुकून आता काहीच खरं नाही म्हणले तेवढ्यात एक जण टेंबा घेऊनच आलं बघा लयच फुकायच्या उस म्हणलं घ्या द्या ते आणला टेंबा धरला तर काय जळतय वय ते जोळना कापना तुटना भिजना सोडिता सुटना आता काय करावं जाळला तर जास्तच घट झालं बघा ती म्हणली आता कसं करायचं येंद्या म्हणला काकू एक उपाय आहे करता का बघा काय उपाय आहे असल्या गाठी सोडायचे मंत्र कृष्णाला येतात आणि कृष्णानं मंत्र म्हणला की गाठी येंद्या जाकीरे बोलू ना माझं नाव सांग र काकून बोलूया म्हणा काकू गेल तो म्हणला मग कृष्णानं सांगितले म्हणला आजपासून आपण कोणाच्या घरी जाणार नाही घराच्या बाहेर निघणार नाही गावात गेलं की माझ्या आईला सांगालेत म्हणला चोरी केली म्हणून मग आपण घर सोडणार नाही पेंद्या कुणाचं जर काम असलं तर आपल्याच घरला घेऊन ये म्हणलंय काकू कसं करता येता का बसता काकू म्हणली होय हो कसं करावं ते म्हणला कसं आहे करायला चल म्हणला निघाले दोघं आता तुमच्याकडे नवरदेव पुढे असतो का नवरी कोण असतंय लग्नात तरी हो पुन्हा कोणी का पुढे नाही ना नवरदेव पुढे असतो की नाही पण दाढीची वेणीची गाठ मारली होती कोण पुढे असेल वेणी पुढे दाढी आणि थोडी जोड बी लागली नव्हती 7 फूट बाईची उंची आणि गोप 3.5 फुटाचा ते असं टुन 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 असं आणि पोरं सगळे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे पोरं पुढी पकवाज घेऊन टाळ वाजवीत बायकाला वाटलं दिंडी आली का काय माय म्हणून हळद कुंकू घेऊन बायका पुढे कशाची दिंडी हे सोंग आलेलं अगं माय वेगळं सोंग आलंय बायका हसू लागल्या तिला लाज वाटू लागली आता लाज वाटते किंवा गावामध्ये लोक सगळे हसू लागले ती असे झप 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 चालायला गेली चलता चलता दिसलं नाही ठेस लागली गवळण आता
गवळण पडल्यावर गोपाचं काय झालं असेल बरं. ते तर मागी होतं एवढं असं टुंटून उड्या मारत, ते मागून का असं राप बाबा 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 असं पडलं, गुडघे फुटले, गोटे फुटले, तोंड फुटलं. उठल्या म्हणलं धांगडे कधीचा राग काढलीस दमानं चल की. ते म्हणली अहो बघा की लोक कशा हसालेत. म्हणली लाज वाटायला वाटू दे. म्हणलं आता काय चुकलंय की देवानं अशी गाठ मारली, काय पाचगत व्हायचे उदे. म्हणलं हात मोडला माझा, दमानं चल. बरं मग आता दमानं चलते. म्हणली पोरं पुढे ज्ञानोबा तुकाराम. सगळ्या गावानं कृष्ण गेले. म्हणले मैया मैया गावातले भारी सोंग आले. म्हणे यायचं का बघा. कुठं आहे रे. आपल्याच घरला आले. म्हणले थांब आता. तेवढ्यात तर काय आलं की ज्ञानोबा तुकाराम. कोण आलं रे, कोण काय. दोघ जण बघितलं तर काय दाढी बनीची गाठ मारलेली. मैया म्हणली का ग का आलीस. मैया बघ म्हणली काय झालंय. काय झालंय. ते असं पलीकडून पुढे आलं. हे कसं झालंय तेच कळणार गेले. म्हणली माझ्या घरला का आलीस. मैया तुझ्या कृष्णाला गाठी सोडता येतात म्हणे. कृष्णा काय मैया गाठी सोडता येतात. हो हो येतात मैया. सोड ना. मैया म्हणले गाठी सोडता येतात पण यांची सोडणार नाही. अरे कृष्णा मैया सकाळी काय म्हणली होती हिनं, तुला ध्यानात आहे का. काय म्हणली होती. मला बांधून आणते म्हणली होती की नाही. कसं देवानं बांधलं काकू. आपणच बांधलं ना आपणच म्हणतात. ते म्हणाले कृष्णा चुकलं रे, मला नाही कळालं बाबा. उगच म्हणलेले लेकरा सोड रे बाबा. मग काना धरा धरा उठ बशा करा. करतो बाबा. दोघांनीही देवाला हात जोडले आणि सर्व समर्पण केलं. मग भगवंतानी एका क्षणात दृष्टी टाकली आणि गाठ सोडली. दृष्टांत संपला. आता याचा भाव काय माहितीये का. प्रकृती आणि पुरुषाची गाठ आहे. स्त्री आणि पुरुष म्हणजे काय. प्रकृती आणि पुरुषाची गाठ आहे. यालाच अज्ञानाची गाठ म्हणतात. यालाच वासनेची गाठ म्हणतात. ही जोपर्यंत गाठ आहे तोपर्यंत दुःख आहे. प्रकृती जे जे करते ते पुरुष भोगत असतो आणि त्यामुळे त्याला दुःख होतं. हे दुःख कधी जाईल. ज्या दिवशी गाठ सुटेल. गाठ सुटेल म्हणजे अज्ञानाची गाठ सुटेल. आता ही गाठ कोण सोडतं. हे गाठ सोडतात संत नागोबा महाराज सारखे महात्मे. हे गाठ सोडतात भगवान परमात्मा. या जगात दोघच गाठ सोडतात अज्ञानाची. ती अज्ञानाची गाठ सोडण्यासाठी ज्ञान लागतं. ते तरी एकतरी भगवंताकडे आहे, संतांकडे आहे. हे दोघं आम्हाला ज्ञान देतात आणि आम्हाला मुक्त करतात. जिने आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला भक्तिपंथाला समर्पित केलं. स्वतः भक्ती करून इतरांना भक्ती करायला लावली. वैकुंठवासी नागोबा अप्पा महाराजांचं पुण्यस्मरण आहे आणि त्या महात्म्यांच्या मुळे हा प्रसाद आपल्याला सेवन करायला मिळतो. अशा महात्म्यांची सेवा केली की काय होतं. आपलीही अज्ञानाची गाठ सुटते. याच्याने काय होतं. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय श्रीयन्ते चाश्च कर्माणि दृष्टैवात्मनेश्वरे.